लग्न होऊन आले तसं घरी पाहुणे रावळे मित्रमंडळी यांचा खूप राबता असायचा. येणं जाणं, खाणं पिणं, नाश्ता स्वयंपाक, त्यामुळे दिवस महिने वर्ष कसे गेले कळलं नाही. पण आताशा 40शी नंतर पहिल्यासारखं काम होतच नाही. घरात म्हणाल तर साफसफाई, नाश्ता स्वयंपाक, आवरावरी ह्या तर गोष्टी असतातच. पण बाहेरचं म्हणाल तर बिझनेसमुळे ऑर्डर बुक करणं, पार्सल आलेले बघणं, सगळ्या गोष्टी येतात. त्याचबरोबर कुरिअर करणं, कस्टमरच्या प्रश्नांना उत्तरं देणं, सर्व गोष्टींची प्राईस कोट करणं, ही पण बिझनेसच्या दृष्टीने कामं असतात. एक्झिबिशनमुळे एक्झिबिशनची तयारी करणं, सर्व पॅकिंग करणं, तिथे जाऊन सर्व सेटअप लावणं, कस्टमर झाल्यानंतर सर्व पॅकिंग वगैरे करणं, अशी कामाची बरीच धावपळ असते. आणि अधूनमधून सेल पण असतात, त्यामुळे सेलचे देखील गोष्टी सर्व मॅनेज कराव्या लागतात. त्यामुळे एवढा कामाचा व्याप वाढला आहे. अशा वेळेस अगदी अत्यंत पोटतिडकीने जर आठवण येत असेल तर आईची आठवण येते. आणि प्रश्न पडतो तो असा की माझ्या आईने सर्व गोष्टी कशा मॅनेज केल्या असतील. आम्ही तिघं, ती लग्न होऊन आली तेव्हा तिची जॉईंट फॅमिली होती. घरात 20-25 लोकं होते. चुलीवर स्वयंपाक असायचा, जात्यावर दळण असायचं, ओढ्यावर कपडे धुवायला लागायचे आणि घरात भरपूर लोकांचा राबता असायचा. घरी हॉटेल असल्यामुळं कामगारांचे पण डबे द्यावे लागायचे. त्यांच्या लग्नानंतर 14 वर्षानंतर आम्ही विभक्त राहिलो आणि सगळी परिस्थितीच पालटली. सर्वानुमते पुढच्या 2 खोल्या आम्हाला देण्यात आल्या. चौसोपी वाड्यात राहण्याची सवय असलेल्या आम्हाला 2 खोल्यात आम्ही कसे आयुष्य काढले असेल याची कल्पना न केलेलीच बरी. आम्ही 3 मुलं बाळं आणि परिस्थिती प्रचंड डाऊन. अशा वेळेस आईने कसं सगळं मॅनेज केलं असेल याचं प्रचंड आश्चर्य वाटतं. त्यावेळेस वडील शेती करायचे. आमची डाळिंब आणि बोराची बाग होती. आलेल्या उत्पन्नावरच आमचं रोजचं दिनचर्या चालायची. मात्र परिस्थिती प्रचंड डाऊन असल्यामुळे खूप मानसिक त्रास आम्हा मुलांना देखील व्हायचा. तर अशा वेळेस आईवडिलांनी कसे दिवस काढले असतील याचं प्रचंड आश्चर्य वाटतं. आता सर्व सुखसोयी आहेत, सगळ्या गोष्टी हातात आहेत. पण तो काळ असा होता, सकाळी 7 वाजता आई वडिलांबरोबर डबा घेऊन शेतावर जायची. ती डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजता घरी यायची. आम्ही मुलं पण सुट्टी दिवशी जात असू. परिस्थिती वाईट असून देखील माझे आई वडील सर्वांचा खूप छान असा पाहुणचार करायचे. अगदी आनंदाने सर्वांना बोलवायचे आणि अगदी माणुसकी जपायचे. माझ्या आईने कधीच परिस्थितीविषयी एक शब्द देखील वाईट काढला नाही. असेल त्या परिस्थितीत ती अगदी आनंदाने राहायची. तर माझ्या आईच्याबद्दल सांगायचं झालं तर आमच्या कॉलनीमध्ये कोणी महिला जर प्रेग्नंट असेल, तिला घरचा पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ती स्वतःहून घरात कुठलेही पदार्थ घरात बनवले जाऊ दे, नॉनव्हेज व्हेज नाश्ता जेवण काही असो, ती आवडीने अजूनही एखाद्या बाऊलमध्ये भरून त्यांच्या घरी नेऊन देते. आणि तुला अजून काय खाऊ वाटतंय सांग, मी तुला घरी बनवून आणून देते, अशी म्हणणारी माझी आई आहे. आणि घरी कोणीही येऊ, आंब्याचे दिवस असेल तर आंब्याच्या फोडी करून देईल, कलिंगड देईल आणि सरबत बनवून देईल, चहा कॉफी. आणि नाश्त्याच्या वेळेस कोणी येऊ तर त्यांना कंपल्सरी नाश्त्याला देईल. आमच्या घरी माहेरी कोणीही न खाता पिता जातच नाही, अशी माझी उदार आई आहे. आणि आईबद्दल किती सांगावं आणि केवढं सांगावं असं मला झालेलं आहे. तर आईच्या नखाची बराबरीसुद्धा आपल्याला येणार नाही. माझ्या आजीची म्हणजे तिच्या आईची परंपरा ती जपते आहे. माझ्या माहेरी माझ्या अगदी लहानपणापासून लॉन्ड्रीचे कपडे घ्यायला घरी येतात लोक, म्हणजे होम सर्व्हिस आहे. तर त्या दादांना पण अगदी आग्रहाने नाश्ता चहापाणी माझी आई विचारते. घरचे लोक कसे आहेत ते पण त्यांची अगदी मनापासून चौकशी करते. तर त्याबद्दल मला तिचं फारच कौतुक वाटते. बऱ्याच गोष्टी आपल्या हातात आल्यावर पण आपण सगळ्या गोष्टी बदलू शकतो. बघा मैत्रिणींनो, स्वतःच्या आईबद्दल विचार कराल तर तुम्हाला हे लक्षात येईल की तुमच्या आईपेक्षा तुमचे आयुष्य कितीतरी पटीने खूप छान आहे आणि तुम्ही अजून छान रीतीने ते जगू शकता. घरात प्रत्येकाच्या काही ना काही वादविवाद कटकटी असतात, पण तुम्ही त्यास धरून बसलात तर तुम्ही कधीच सुखी आयुष्य जगणार नाही. आयुष्यात फक्त समाधान महत्त्वाचे आहे. समाधानाने राहा आणि आयुष्य सुंदर बनवा. माझ्या आईबद्दल सांगायचं झालं तर कधीच मला साडी घेतली नाही, सोनं केलं नाही म्हणून कधीच ती रुसली नाही किंवा कुठल्याच गोष्टीचा तिने हट्ट केला नाही. ना की नवऱ्याला कुठली गोष्ट हट्टाने मागितली, ना की मला की मुलाबाळांना. आज मुलं पण कमवती झाली आहेत, पण कधीच तिने कुठल्याच गोष्टीची मुलांकडून देखील अपेक्षा ठेवली नाही. माझ्या वडिलांनी तिची 61 खूप हौसेने केली. त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. तिला मी एवढे खुश आयुष्यात कधीच बघितले नाही. तिच्या संसारात नातवंडांमध्ये ती फार खुश असते आणि खूप छान आयुष्य जगते. तर आईसारखं सुखी समाधानी आयुष्य आपल्याला पण जगता आलं पाहिजे. तुमची आई पण अशीच आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवा.